पुण्यातल्या स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार, आरोपीची ओळख पटली। मुख्यमंत्री फडणवीसांकडून घटनेची गांभीर्यानं दखल। पालकमंत्री अजित पवारांनी पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागवला। स्वारगेट बसस्थानकातल्या अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटिव्ह। लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातनं स्पष्ट। आरोपीनं दोनदा पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती। शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल। तातडीनं कारवाई करण्याचे आयोगाचे आदेश। पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकातल्या 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन। बसस्थानकातील जुन्या बसेसची ताबडतोब विल्हेवाट लावण्याचे निर्देश। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी बोलावली तातडीची बैठक। मस्साजोगमधील अन्नत्याग आंदोलन स्थगित। भाजपचे आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या भेटीनंतर आंदोलन स्थगित। पोलीस आरोपींचे सीडीआर का काढत नाहीयेत? खासदार बजरंग सोनावणेंचा सवाल। मारेकऱ्यांना पळून जाण्यासाठी पैसे आणि गाडी पुरवल्याचा सोनवणेंचा आरोप। राज्यात फिक्सर आणि दलालांचं पीक आलंय। हे पीक कापण्याचं सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय, त्यांचं अभिनंदन। सामनामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक। कोल्हापुरातल्या कळंबा कारागृहात कैद्यांच्या 2 गटात हाणामारी। तुरुंग अधिकारी महिलेसह दोघे जखमी। 3 कैद्यांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।